लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला। महाराष्ट्र 11 जागांसाठी उद्या मतदान। अनेक दिग्गजांचा भवितव्यपणाला। लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्पा 13 मेला, मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी ढगाळ वातावरण तर संध्याकाळी हलक्या पावसाचा अंदाज। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस सज्ज। मावळ मतदारसंघाचे मतदान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये पार पडणार। या निमित्ताने पनवेल उरण मतदारसंघात कडक बंदोबस्त। निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकूर, अजित शहा आणि एन राम यांनी दिलेल्या आव्हानाला राहुल गांधींकडून प्रतिसाद। पंतप्रधान मोदींशी खुल्या मंचावर वादविवाद करण्यास तयार, राहुल गांधींनी पत्र लिहून कळवलं। तुमच्यासोबत मतदारसंघ विकासाची खुली चर्चा करायला कधीही तयार। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना खुलं आव्हान। मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंना केंद्रात मंत्री बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। 80% मतदान केल्यास बारणेंना मंत्री करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान। मोदींनी पवारांना ऑफर नाही सल्ला दिला। जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात। देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार। मोदींनी काहीतरी वेगळ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सल्ला दिला असेल। कदाचित सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांची मदत लागू शकते। मोदींच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। ही सभा गॅरंटी देते, पुढे मोदींची गॅरंटी नाही। मोदी सत्तेतून जाणार। नाशिकच्या सभेतून संजय राऊतांचं जनतेला आश्वासन। महायुती घटत असल्याचं चित्र दिसत असल्यानं मोदींवर जुळवाजुळव करण्याची वेळ। कधी ठाकरे तर कधी पवारांना जवळ करण्याचा प्रयत्न मोदी करतायत। मोदींच्या ऑफरवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर। ठाकरे यांच्यावरती खुन्नस 2012 पासूनची। मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते। पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी मोदींचं कारस्थान 2014च्या आधीपासून। ठाण्यातील सभेतून कुमार केतकरांचं विधान। अनोळखी उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधानांना मावळमध्ये यावं लागलं। संजोग वाघेरे कोण हे श्रीरंग बारणेंना समजलं असेल। मवियाचे उमेदवार संजोग वाघेरेंची खोचक टीका। माझा भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा केवळ निवडणुकीपुरत्या नाही तर निवडणुकीनंतर माझा पक्षप्रवेश होणार, एकनाथ खडसेंची माहिती। नंदुरबारमध्ये प्रचार सभा संपल्यानंतर प्रियंका गांधींनी अचानक लोकांमध्ये जाऊन त्यांचं अभिवादन स्वीकारलं। लोकांनी प्रियंका गांधींना भेटण्यासाठी पाहण्यासाठी गर्दी केली। पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या सभेनं महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सांगता। या निवडणुकीतील फडणवीसांची 100वी सभा। शिरूरमध्ये अजित पवारांची भर पावसात सभा। आढळराव पाटलांसाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भर पावसात भाषण। नाशिकमध्ये भर पावसात संजय राऊतांची सभा। मंडई परिसरात ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी सभा। डोक्यावर खुर्च्या घेऊन उपस्थितांची सभेला हजेरी। ही निवडणूक अभी नहीं तो कभी नहीं, निष्ठावान आणि गद्दार अशी आपली लढाई। ही लढाई आपल्याला लढायची आहे। मला परत तिसऱ्यांदा जनता निवडून देणार, राजन विचारेंचा ठाण्यातील सभेतून विश्वास। कल्याण पूर्वमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली। रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी। पुण्याच्या कोथरूडमध्ये रवींद्र धंगेकरांसाठी सुप्रिया सुळे बाईक रॅलीत सहभागी। धैर्यशील मोहिते पाटलांचा देखील सहभाग। जळगावात बाईक रॅलीनं मवियाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचाराची सांगता। रॅलीत तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवर्तेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। तिकीट न मिळाल्यानं काँग्रेस पक्ष सोडला, मात्र विचारधारा सोडली नसल्याचं वक्तव्य। काँग्रेसनं आतापर्यंत मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं। मालेगावात सुभाष भामरेंसाठी घेतलेल्या सभेतून चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका। जळगावचे उमेदवार स्मिता वाघ आणि मंत्री गिरीश महाजन सुरेश जैन यांच्या भेटीला। तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा। मताधिक्याचं गेल्या वेळचं सर्व रेकॉर्ड मोडून स्मिता वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघातून 5 लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, गिरीश महाजनांना विश्वास।
स्मिता वाघ यांच्याबाबत व्हायरल झालेली पोस्ट हे राजकीय षडयंत्र, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा, मात्र प्रचारापासून दूर राहणार, स्मिता वाघ यांना मतदान करण्याचं समर्थकांना आवाहन. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान. पुण्यात मतदान केलेली शाई दाखवल्यावर अर्ध्या किमतीत आईस्क्रीम मिळणार, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शिरीष ट्रेडर्सचा निर्णय. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार वर्षा गायकवाडांच्या प्रचार रॅलीत काँग्रेस नेते शशी थरूर सहभागी. आदित्य ठाकरे यांचा देखील सहभाग. मुंबईसह देशभरात इंडियाला चांगला प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात खासदार निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास. मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार रवींद्र बायकर यांच्या प्रचारार्थ तृतीयपंथी मैदानात. 100 पेक्षा जास्त तृतीयपंथी क्रांतीनगर, रामलीला मैदान आणि इंदिरानगर इथे दररोज करणार प्रचार. बीड जिल्ह्यात बहीण भावाचं गुंडाराज, तेच संपून आपल्याला रामराज्य आणायचंय. बीडमधील सभेतून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची टीका. स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत निवडून आणू शकला नाही तो खासदार कसा होऊ शकतो. बीडच्या सभेतून अजित पवारांची मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंवर टीका. संविधान बदलणार म्हणणाऱ्या काँग्रेसनं कधी संविधान दिन साजरा केला का. बीडच्या सभेतून अजित पवारांचा काँग्रेसवर निशाणा. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली, माफ करा. अजित पवारांचं चाकणमध्ये वक्तव्य. कोल्ह्याला बिबट्याच्या समोर सोडून दादांचा टोला, तर करारा जवाब मिलेगा, कोल्हेंचा पलटवार. अजित पवारांनी शरद पवारांसोबत पक्ष वाढवला, मात्र तरी अजित पवारांना सतत डावललं गेलं. देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा. दिल्लीवरती राज्य करण्याची संधी पवार साहेबांमुळे आम्हाला मिळाली होती, मात्र तानाजी मालुसरे बनून साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ बनून कोणीतरी पाय खेचायचं काम केलं. रोहित पाटील यांचा नाव न घेता अजित पवारांना टोला. मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंच्या समावेशासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, अजित पवारांची ग्वाही. बीडच्या कडा इथं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी अजित पवारांची सभा. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले भाऊक, माझ्या बहिणीला निवडून देण्याचं उदयनराजेंचं आवाहन. पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या, त्या नक्की निवडून येतील आणि केंद्रात मंत्री होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. गिरीश महाजन आणि माझ्या अटकेसाठी एका पोलीस आयुक्ताला सांगण्यात आलं होतं, त्यासाठी माझी चौकशीही करण्यात आली, मात्र त्यांना काहीही मिळालं नाही. देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला इतर पक्षाच्या कोणत्याही खासदाराची गरज पडणार नाही. खडसेंच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत पीडीसीसी बँक उघडी ठेवल्याचं प्रकरण. कोणीही दोषी असलं तरी कारवाई झाली पाहिजे. अजित पवारांची प्रतिक्रिया. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली, त्यामुळे कितीही पैशांचा वापर झाला तरी सत्याचाच विजय होणार. अहमदनगरच्या सभेतून रोहित पवारांची अजित पवारांचं विखेंवर टीका. उद्धव ठाकरेंना मानसिक उपचारांची गरज. आम्ही घर फोडत नाही, पक्षही फोडत नाही. कुणी आमच्यासोबत आला त्याला आम्ही सोबत घेतो. देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका. तुम्ही विधान परिषदेवर निवडून आलात, तेही मागच्या दारानं. हिंमत असेल तर लोकांमधून निवडणूक लढवून जिंकून दाखवा. रावसाहेब दानवेंचं उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवण्याचं आव्हान. राज ठाकरे ते म्हणाले, खरं आहे मशिदीतून मतदानासाठी फतवे काढले जात आहेत. देवेंद्र फडणवीसांचं विधान. दिल्लीत प्रियंका चतुर्वेदींच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संदीप चौधरींच्या नेतृत्वात आंदोलन. किरीट सोमय्या आणि मिहिर कोटेच्या मशाल चिन्हाचा प्रचार करत असल्याचे फोटो व्हायरल. फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी सोमय्यांकडून मुलुंड पोलिसात तक्रार दाखल. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जालना लोकसभेचे मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या व्यक्तिगत भेटीगाठी. जनतेच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद असल्याची ही काळेंची प्रतिक्रिया. भाजपच्या विरोधात लोकांच्या मनात राग, तोच राग लोक मतदानातून व्यक्त करतील. उत्तर मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांची गोराईत प्रचारादरम्यान भाजपवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.